गुगल की डॉक्टर, तुमच्या आरोग्याचा खरा निर्णय कोण घेतो? काल एकाने डोकं दुखतंय म्हणून गुगल केलं आणि निकाल आला ब्रेन ट्यूमर. मित्रांनो, गुगल तुमचा डॉक्टर नाहीये. आजकाल 90% लोक आधी इंटरनेट सर्च करतात आणि नंतर घाबरून डॉक्टरकडे येतात. काही लोक तर येतच नाही, स्वतःच औषधं घेतात. इंटरनेट फक्त माहिती देतो, पण तुमचं शरीर त्याला समजत नाही. तुमची हिस्ट्री त्याला माहीत नसते, तुमचं लाईफस्टाईल त्याला माहीत नसतं आणि तुमचा रिस्क फॅक्टर सुद्धा त्याला माहीत नसतो. डॉक्टर काय करतात? तर डॉक्टर तुमचं शरीर पाहतात, शरीर तपासतात, रिपोर्ट पाहतात आणि मग डायग्नोसिस करतात. गुगल फक्त गेस करतो, परंतु डॉक्टर कन्फर्म करतात. कधी कधी साधी ॲसिडिटी असते, पण गुगलमुळे माणूस रात्रभर झोपू शकत नाही. आणि कधी कधी सिरियस आजार असतो, पण गुगलमुळे लोक इग्नोर करतात. दोन्हीही धोकादायक आहे. इंटरनेट फक्त माहिती देऊ शकतो, पण जबाबदारी घेऊ शकत नाही. तुमचे डॉक्टर ती जबाबदारी घेतात. सिम्पटम्स आले तर गुगल सर्च करू नका, डॉक्टरांशी कन्सल्ट करा, कारण तुमचं शरीर म्हणजे काही एक्सपेरिमेंट नाही.